सो हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग गाईज. मी आज आमच्या ऑफिसमध्ये होताच निकिताचं केळवण. सो गाईज मी रेडी होत होते निकिताच्या केळवणसाठी. सो गाईज आजचा ब्लॉग असेल गेट रेडी विथ मी फॉर निकिताच केळवण. सो गाईज नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये सांगा कसा वाटला माझा सिम्पल लुक. तर मी क्रीम फर्स्ट ऑफ ऑल लावली, त्याच्यानंतर मग मी लावलं कन्सिलर लावलं, जास्त नाही, थोडंसंच लावलं आणि ते ब्युटी ब्लेंडरने व्यवस्थित ब्लेंड केलं. तो गाईज हाच मी सकाळी मेकअप करत होते आणि गाईज तो ऑन द पॉईंट संध्याकाळपर्यंत तसाच सिम्पल होता. बिकॉज हेवी केल्यानंतर की घाम आला की तो विचित्र दिसतो, त्याच्यामुळे आम्ही काही जास्त हेवी करत नाही मेकअप. मी जास्त कधीतरीच हेवी करते मेकअप, नाही तर माझा असं सिम्पलच मेकअप असतो. बिकॉज की तो फुटून घाण दिसण्यापेक्षा आपण सिम्पल मेकअप केलेलाच इज बेस्ट. त्याच्यामुळे मी जास्त मेकअप करते बट कधी जेव्हा मी काही साडी वगैरे घालेन तेव्हा. काहीच मी एकदा तुमच्यापर्यंत साडी घालेन ते तो मेकअप नक्की शेअर करेन. तर मी कधी आता रील्स करायला घातली तर मी नक्की शेअर करेन. मी साडी वगैरे घातली ना तर मी गाईज हेवी लुक करते, नाहीतर मी जास्त हेवी लुक करत नाही. किंवा कुठे फंक्शन असेल तरच जास्त हेवी लुक करते, नाहीतर मग मी सिम्पलच लुक करते. बिकॉज सिम्पल लुक इज बेस्ट. त्याच्या गाईज मी आता लायनर लावत होते. जरा लायनर एकाच डोळ्याचं मी बघून लावलं, दुसऱ्या डोळ्याचं बघून मी आरशामध्ये बघून लावलं दुसऱ्या डोळ्याचं, कारण मी म्हटलं नाही जमत ते जाऊ देत. मस्करा लावलं ते आपले आईजचे जे हे असतं ते वेगळंच दिसतं ना गाईज, म्हणजे खूप छान दिसतं असं मला वाटतं. त्याच्यानंतर मग माझे लिप्सना लावायचं होतं मला लिप बाम, बिकॉज इट्स मस्ट. त्यानंतर लिप बाम लावला. तर माझी एक सिम्पलच गाईज ही शेड आहे माझी. बिकॉज मी न्यूडच जास्त नाही गाईज मी कोणती लिक्विड वगैरे यूज करत, बिकॉज मला हीच लिपस्टिक बेस्ट वाटते. न्यूडमध्ये खूप छान पण दिसते आणि जास्त हेवी पण वाटत नाही. तर न्यूडमध्ये लिपस्टिक लावली, त्यानंतर थोडीशी पोज दिली, तर सेंट लावला. सेंट इज मस्ट गाईज, बिकॉज सेंट इज खूप छान. त्याच्यानंतर मी रेडी झाले आणि एक पोज दिली. सो गाईज तुम्हाला कसा मिनी व्लॉग वाटला, सो लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा. बाय गाईज.